जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना इशारा दिला। भाजपमध्ये जाण्यासाठी जयंत पाटलांनी किती वेळा उंबरठे झिजवले याचा साक्षीदार संजय पाटील आहे, असा दावा संजय काका पाटील यांनी केलाय। तर जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेश प्रक्रियेचा आपण भाग असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री यांनी म्हटलेलं आहे। संजय काका पाटील यांना आपणच भाजपसोबत पाठवलं होतं, असं विधान जयंत पाटील यांनी केलेलं होतं। यावरून संजय काका पाटील आणि जयंत पाटील यांच्यामध्ये सध्या सामना पाहायला मिळतोय। संजय काकांचे मी विशेष आभार मानेन, कारण काल संध्याकाळी आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली आणि काका पलीकडच्या गोटात आम्ही जायच्या संदर्भात काही गोष्टी झाल्या, चर्चा झाली आणि त्याप्रमाणे त्यांनी तिकडं जाऊन तिकडच्या गोटातली माहिती देऊन आम्हाला जे मौलिक सहकार्य केलं ते विशेष वाखाणण्यासारखं आहे। त्यांना तिथं कट्टरता दाखवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागल्या ज्या आमच्या अंडरस्टँडिंगच्या होत्या, पण त्यांचेही मी आभार मानतो। मी जयंत पाटलांना हेच सांगू इच्छितो, तुमचा काळा इतिहास मला काढायला भाग पाडू नका। तुम्ही भाजपमध्ये येण्यासाठी किती वर्ष प्रयत्न करताय आणि किती वेळा उंबरे झिजवलेत याचा साक्षीदार म्हणून सुद्धा संजय पाटील आहे। तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काही या जिल्ह्यातले राजकीय बोलके भावले म्हणून काही लोकांना वापरलं, खांद्यावर हात ठेवून तुम्ही कुणाकुणाची विश्वासघाताचं राजकारण केलं, तेव्हा ते काढायला मला भाग पाडू नका। भाजपमध्ये जाण्यासाठी अनेकदा उंबरठे झिजवले, त्याचा मी साक्षीदार आहे। तुम्हाला त्याचं काय माहिती? ते साक्षीदार आहेत, मी त्यातलं पार्ट अँड पार्सल आहे। जास्त बोलायला लावू नका मला। जयंतराव म्हणतात ना उपरोधिकपणे का ना, ते दादा माझा मित्र आहे, तसं जयंतराव माझे मित्र आहेत, तो इतक्या ओपनली बोलणं नको, त्यांना त्रास होईल। ते पार्ट अँड पार्सलचं ते मत काय नेमकं आता कुठल्या स्टेजला आहे? पार्ट अँड पार्सलचा मराठीत अर्थ असा की मी त्या सगळ्या प्रक्रियेचा भाग आहे। आता त्याची स्टेटस काय आहे सध्या? कोणाची? त्या सगळ्या नंतर भेटा सांगतो।